दहीहंडीचा उत्सव असतो. मोठ्या पारंपरिक वेशामध्ये कोळी बांधव इथे साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत असतात. मुलं असतील, महिला असतील, आपल्या पारंपरिक वेशामध्ये हा दहीहंडीचा उत्सव कशा प्रकारे साजरा करतात याचा आढावा आज आपण जनतेच्या सत्तावर घेणार आहोत. आता आपण सर्व जो तरुण वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात दहीहंडी फोडण्याची सगळी तयारी चालू आहे. महिलासुद्धा तिथे मोठ्या उत्साहात नाचत आहेत. कशा पद्धतीने तुमच्या कोळीवाड्यातली जे दहीहंडीचा उत्सव साजरा करतात? नमस्कार. या वर्षी 68वं वर्ष आणि 68व्या वर्षामध्ये आम्हाला धाकेश्वर भजन मंडळ मान मिळाले. याच्यानंतर आता 2024ला आम्हाला मान मिळाला आणि 2024ला आम्ही थाटामाटाने नारळी पौर्णिमा आणि आज दहीहंडीचा प्रोग्राम आणि दहीहंडीच्या एक दिवस पहिला आम्ही बऱ्या प्रकारे कोली लुकमध्ये आणि एक चांगल्या प्रकारे एक रॅली काढलेली पूर्ण मड गावामध्ये. ती रॅली टोटल तीन बँड पथक होते वाजवायला, वाजत गाजत नाचत ती बँडच्या रॅलीमध्ये टोटल परफेक्ट 8ला आम्ही देवलामध्ये ती रॅली आणली आणि भरपूर मजा केली. आणि आज हंडीचा दिवस, जोपर्यंत आपल्या मानकऱ्यांची हंडी फुटत नाही तोपर्यंत कुठल्याच गावाची हंडी फुटणार नाही. म्हणून पूर्ण मड गावातली लोक आपल्या हरबादेवी मंदिराजवळ येतात आणि मानकऱ्याची हंडी बघतात की हंडी किती वाजता फुटेल आणि आम्ही आमच्या हंडी किती वाजता गल्लीमध्ये फोडायला जाऊ. त्या उत्सवाने सर्व मानकरी आपली पण हंडी बघायला येतात. त्या जल्लोषामध्ये आपले टी शर्ट शिवतात आणि थाटामाटाने सर्व हे मुलं बघत असाल सर्व थाटामाटाने मजा करतात. महिलांचा महिलांचा पण सहभाग खूप मोठ्या प्रमाणे होता आणि त्यांची पण खूप ड्रेसिंग होती. तसंच मुलींचा पण सहभाग खूप मोठ्या प्रमाणे होता आणि त्यांची पण ड्रेसिंग होती. आणि सर्व आम्ही एकजुटीमध्ये कार्य करायला गेलं तर एका दुसऱ्याशी होणार नाही. पूर्ण धाकेश्वर भजन मंडळ या कार्यामध्ये सहभागी होत आणि त्यांच्या कार्यामुळे हे आज कार्य इथे पार पडलं आहे. दहीहंडीच्या या उत्सव साजरा करण्याच्या दरम्यान मंदिरामध्ये कसं वातावरण असतं आणि कशा प्रकारे दहीहंडीचा उत्सव एकूण साजरा? प्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा कृष्ण जन्माच्या आणि कालाष्टमीच्या. तर हा आमच्या परंपरागत हा आमचा उत्सव आहे. आमच्या पूर्वजापासून हा उत्सव चालू आहे. तर ह्या वेळेला आम्ही कसं केलं आहे की जो पहिला हे असतो, पहिल्याचा सप्ताह वाजवायचा, त्यांना मान असतो. पहिली पारी असते ना, त्यांना मान असतो. त्यांनीच हंडी देवळाकडची फोडायची. अशा प्रकारे सण साजरा केला पाहिजे. मंदिराचा इतिहास बघितला तर 1200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. जेव्हा आपल्या डहाणू आणि पालघरपर्यंत इथपर्यंत अलिबागपर्यंत माहिती असेल तुम्हाला की बिंबराजाचं सत्ता होती आणि बिंबराजा स्वतः इथे येऊन गेलेले त्या देवळात. आणि पूर्वी 2च मंदिरं होती, एक हरबा देवीचं आणि एक शंकराचं. नंतर 52च्या नंतर 1952च्या नंतर आमच्या लोकांनी गावकऱ्यांनी हे पैसे जमा करून हे मंदिर बनवलेलं आहे. तेव्हाचं मंदिर आहे. तो मंदिर बघा तुम्ही, त्याला खांबच नाही आहे. आर्किटेक्ट दादरकर म्हणून आहे, दादरचे राहणारे ते प्रभादेवीचे, त्यांनी हे बनवलेलं आहे. त्यांचं आर्किटेक्ट आहे. तर अशा प्रकारे ही मंदिरं आता 5-6 वर्षापूर्वी आमची नवीन कमिटी आलेली आहे. पहिला एवढं सगळं डेव्हलप नव्हतं, पण त्या नवीन कमिटीने आमच्या हे सगळं आजूबाजूचा परिसर व तलाव वगैरे सगळं हे केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. तसंच सगळे आपले हिंदूचे वैदिक धर्माचे जेवढे सण आहेत तेवढे आपण इथे साजरे करतो. म्हणजे रामनवमीपासून हनुमान जयंती, शिवरात्री आणि देवीचा गोंधळसुद्धा इथे चैत्र महिन्यात असतो. त्याच्यानंतर जत्रा असते मे महिन्यात वैशाख पौर्णिमेला. अशा प्रकारे सगळे सण इथे सगळे जेवढे सण असतील तेवढे इथे साजरे केले जातात.
अविरत असा हा कृष्ण जन्माष्टमीचा सप्ताह असतो, अविरत असतो. इथे 24 तास 24/7 डेज. तर ह्या वेळेला आमच्या परिसरातील पाचगाव यांचा नंबर लागलेला होता, म्हणजे मान त्यांचा होता, पातवाडीचा पाचगावचा. हां, हे आता जो साजरा केला त्यांनी, आठवडाभर त्यांनी उत्सवात साजरा केलेला आहे. त्यांचे आम्हाला एक आवडलं की एकजूट खूप आवडली आम्हाला, एकजूट आहे त्यांची. तर अशा प्रकारे या सणामध्ये किंवा आपले सण येतात, हे कशासाठी येतात की एकजूट राहावं म्हणून, त्याच्यासाठी येतात. आणि ते आम्ही आता बघितलं इथे आता. धन्यवाद आमच्याशी बोलतो. मी अनिल सत्ता, जनतेची सत्ता न्यूज, मुंबई.